नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 2026 या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। यात आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक, धन, प्रेम व परिवार, आरोग्य, शुभ रंग, शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मंडळी, उशीर न करता जाणून घेऊया 2026 या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य। आणि रास आहे धनु। 2026 हे वर्ष धनु राशीच्या जातकांसाठी करिअर क्षेत्रात महत्त्वपूर्ण वाढ, संधी आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचे आहे। वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कामात नवीन ऊर्जा येईल आणि आतापर्यंत अडकलेले काही प्रोजेक्ट्स पुढे सरकतील। तुमचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व गुण तुम्हाला कार्यस्थळी विशेष मान मिळवून देतील। ज्या लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण, प्रशासन, कायदा, संशोधन, पर्यटन किंवा विदेशाशी संबंधित क्षेत्रात काम करायचे आहे त्यांना या वर्षात मोठी प्रगती शक्य आहे। मध्यावधीत काही आव्हाने येतील, जसे ऑफिसमध्ये राजकारण, मतभेद किंवा जबाबदाऱ्यांचे ओझे, पण तुमची सकारात्मक मानसिकता आणि तपशिलात लक्ष घालण्याची वृत्ती यामुळे तुम्ही ते उत्तम हाताळाल। वर्षाच्या शेवटी बढती, पदोन्नती, नवी नोकरी किंवा दीर्घकाळ वाट पाहिलेला करिअर ब्रेकथ्रू मिळण्याची मोठी शक्यता आहे। परदेश प्रवास किंवा प्रशिक्षणही तुम्हाला या वर्षात शक्य राहणार आहे। धनुराशीच्या व्यावसायिक व्यक्तींसाठी 2026 हे अत्यंत शुभ आणि विस्तारकारक वर्ष आहे। वर्षाच्या सुरुवातीला व्यवसायाच्या नव्या संधी, नवीन ग्राहक, नवीन मार्केट आणि नवीन आयात निर्यात संपर्क मिळण्याची शक्यता आहे। तुमची कल्पनाशक्ती आणि धाडसामुळे तुम्ही स्पर्धेत वरचढ ठरणार आहात। तंत्रज्ञान, शिक्षण, कन्सल्टन्सी, पर्यटन, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्टार्टअपसाठी हे वर्ष विशेष फायदेशीर ठरणार आहे। व्यवसायात गुंतवणूक करताना काही सावधगिरी आवश्यक आहे, पण योग्य संशोधन आणि योग्य सहकाऱ्यांच्या मदतीने मोठा फायदा मिळणार आहे। मध्यावधीत थोडी आव्हानात्मक स्थिती येऊ शकते, बाजारातील चढउतार, व्यवहारातील ताण किंवा ग्राहकांच्या मागणीत बदल, पण तुम्ही दूरदृष्टी आणि कष्टामुळे परिस्थिती लवकरच सुधारेल। वर्षाच्या शेवटी व्यवसाय विस्तार, नवीन शाखा, मोठे करार आणि नफा वाढण्याची शक्यता मिळणार आहे। भागीदारीतील तणावही तुमचा दूर होणार आहे। 2026 मध्ये धनुराशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती अत्यंत स्थिर, प्रगतिकारक आणि भाग्यवान ठरणार आहे। वर्षाच्या सुरुवातीला काही आवश्यक खर्च जसे घर, वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबियांसाठी गुंतवणूक संभवते, पण तुमच्या नियमित उत्पन्नातही वाढ होणार आहे। गुंतवणूक करण्यासाठी वर्ष अत्यंत योग्य। शेअर मार्केट, सोने, जमीन, जुमला, म्युच्युअल फंड आणि नवीन कमाईचे स्रोत चांगला लाभ देणार आहेत। मध्यावधीत आर्थिक नियोजन उत्तम असल्यास मोठ्या प्रमाणात बचत तयार होणार आहे। काहींना सरकारी लाभ, अडकलेली रक्कम, इन्सेंटिव्ह किंवा बोनसही मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबातील आर्थिक स्थिरतेचे मोठे निर्णय घेतले जातील। वर्षाच्या शेवटी आर्थिक वाढ, संपत्तीची वृद्धी आणि बचत योजनांची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे। कर्जफेड करण्याचीही हा काळ अत्यंत योग्य आहे। एकंदरीत पैशाचा ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढणार आहे। धनुराशीसाठी 2026 हे वर्ष प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद, समजूतदारपणा आणि भावनिक स्थिरता देणारे राहील। विवाहितांसाठी वर्षाची सुरुवात प्रेमळ आणि शांततेच्या वातावरणात होणार आहे। जोडीदाराशी नात्यात संवाद वाढेल आणि परस्पर आदरामुळे नातं आणखी घट्ट बनणार आहे। अविवाहितांसाठी हे वर्ष अत्यंत शुभ, योग्य व्यक्ती भेटण्याची आणि नातं पुढे नेण्याची शक्यता आहे। काहींना साखरपुडा किंवा विवाहाचा योग असेल। कुटुंबात आनंददायी कार्यक्रम, प्रवास आणि सुखद क्षण येणार आहेत। पालकांचा आशीर्वाद मिळेल आणि मुलांची प्रगती कुटुंबाचा मान वाढवेल। काही काळ भावंडांशी गैरसमज होऊ शकतात, पण प्रेम आणि शांत संवादाने समस्या दूर होतील। वर्षाच्या शेवटी घरात सणासुदीचा माहोल असेल आणि नवीन सकारात्मक ऊर्जा वातावरणात भरून राहणार आहे। 2026 मध्ये धनुराशीच्या जातकांनी आरोग्याकडे थोडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। वर्षाच्या सुरुवातीला थोडा थकवा, पचन समस्या, पित्त वाढणे किंवा मानसिक ताण जाणवू शकतो। तुमची सक्रिय जीवनशैली चांगली असली तरी योग्य विश्रांती मिळणार नाही तर शरीर असंतुलित होऊ शकते। नियमित योग, ध्यान, चालणे आणि प्राणायाम यांचा सराव केल्यास फायदा चांगला होऊ शकणार आहे। मध्यम काळापासून आरोग्य सुधारणा सुरू होईल।
ऊर्जा वाढेल आणि आत्मविश्वासही वाढणार आहे। एकूण संतुलित जीवन जगल्यास वर्षभर आरोग्य आपले चांगले राहणार आहे। शुभ रंग आहे पिवळा, केशरी आणि सोनेरी। शुभ अंक आहे 3, 7 आणि 9 आणि उपाय आहे गुरुग्रहासाठी गुरुवारी पिवळे फळ, तूर डाळ किंवा गूळ चण्याचे मंदिरात जाऊन दान जरूर करावे। दररोज सकाळी सूर्याला जल देणे शुभ राहणार आहे। पिवळा रुमाल किंवा पिवळे छोटे वस्त्र आपण स्वतःजवळ वापरावे। विद्यार्थ्यांना पुस्तके अथवा शाळेची स्टेशनरी देणे भाग्यकारक राहणार आहे। ओम गुरुवे नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप जरूर करावा आणि शक्य तितके सत्य बोलणे आणि सत्वगुणी आहार घेणे गुरुला बळकट करते। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।